विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे आमदार हरिभाऊ बागडेंवर नवी जबाबदारी। राष्ट्रपतींकडून राजस्थानच्या राज्यपाल पदावर नियुक्ती। राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर, तर पूरग्रस्त भागांची करणार पाहणी। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात विशेष सोहळ्याचं आयोजन। दरवाढ करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना आता सरकारचा दणका। स्वस्त प्लॅन्स पुन्हा सुरू होणार। सरकार लवकरच करणार महत्त्वाचा बदल। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, कोकणातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, तर नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन। नांदेडमध्ये पुराच्या पाण्यातनं तरुणाचा स्टंट। यात मोटरसायकल घेऊन जाणारा तरुण अगदी थोडक्यात वाचला, मोटरसायकल मात्र गेली वाहून। व्हिडिओ व्हायरल। गाडी काठावर गेलेली आहे, बहुतेक गाडी काढेल असं मला वाटते, पण बघा गाडी वाकली। पूर ओसरल्यानंतर कोल्हापुरात घाणीचं साम्राज्य। नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन। तर कालच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात। गडचिरोलीमध्ये 8 दिवसांपासून मुसळधार पावसानं भामरागड बाजारपेठ अद्यापही पाण्याखाली। बचाव पथकाकडून तब्बल 64 जणांचं रेस्क्यू। तर कोल्हापुरात पूरस्थितीमुळे रुग्णांचे प्रचंड हाल। हृदयविकाराचा त्रास होणाऱ्या महिलेला बोटीतून रुग्णालयात दाखल केलं। दिल्लीत कोचिंग क्लासमध्ये बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात यूपीएससीच्या 3 विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू। आणखी काही विद्यार्थी अडकल्याची भीती। एनडीआरएफकडून शोध सुरू। मुसळधार पावसामुळे रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं वळली। आता रायगडकडे कुंडलिका पात्राला पर्यटकांची सर्वाधिक पसंती।